हॅलो नमस्ते। आज आपण 36 मापाचं कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे। ते बघा, हे आपल्या स्क्रीनवर माप आहे, त्या मापानुसार आपण कटिंग करणार आहे। त्याआधी आपण हे उंची टाकून घेऊ। उंची आपली आहे, आपण आधी ही खाली पट्टीने रेष ओढून घ्यायची आणि रेषेच्या वरती आपण माप घेणार। आपले हे 14 उंची, हे बघा, हे आपली 14 उंची आहे। त्यामध्ये आपण 1 इंच घेणार, म्हणजे 15। हे 15 वर निशाण लावलं आणि या साईडनेही 15 वर निशाण लावून घेऊ। ही जी रेष आहे आपली, ही शोल्डरचे माप टाकले जाणार याच्यावर। आणि आपलं शोल्डर हे मी 5 घेतलेलं आहे, कारण आपला मागचा गळा आहे 11चा, तर शोल्डर हे कमी घ्यावं लागतं। आणि 2.25 गळा रुंदी। आपली ही मुंडा खोली आपण 6 घेणार आणि हे सरळ रेष जोडून घ्यायचं। आणि आता आपण हे छातीचं माप टाकणार। आपले 36चं आहे, तर 9 आणि त्यामध्ये 1.5 इंच हे असं रेष ओढून घ्यायचं। आपले हे चेस्टचं माप टाकून झालेलं आहे। आता आपण कमरेचं माप टाकू। कमरेचं आपलं आहे 32, त्याचा चौथा 8, त्यामध्ये 1 इंच आपले कमर टक्ससाठी आणि मार्जिंगसाठी 1.5 इंच आपण हे जोडून घेऊ। हे बघा, आपले ह्या मापानुसार कटिंग करायची। तुमचं जेही माप असेल त्या मापानुसार कटिंग करायची। आणि आपल्या इथे हे 1.5 इंच आणि हे 1.25 इंच, हे जे आपण आकार समोरच्या भागाचा आणि पाठीमागचा, हे मुंडा खोलीचे आकार आहे आपल्याला। बघा, अशा प्रकारे आपण ते आकार दिलेले आहे। आणि आपला समोरचा गळा आहे 6चा, तर त्यामध्ये आपण 1/2 इंच घेतलेला आहे, 6.5, आणि गळा रुंदी 2.5। चौकोन तयार करून समोरच्या गळ्याचा आपण आकार देऊ। इथे मी 1 इंच आणि त्यानुसार गोल आकार घेते आहे। आणि आपण इथे आपल्या आवडीनुसार गळ्याचे आकार घेऊ शकेल, डिझाईननुसार जे आपल्याला आवडेल त्या पद्धतीने। आता आपलं ही आहे योगपट्टी, मी इथे 3.5 घेतला आहे आणि इथे 2.5 इंच आपले हे सरळ रेष थोडं घेऊन घ्यायचं आणि नंतर इथून आकार द्यायचा। इथे योगपट्टीला आपला आकार देऊन झालेला आहे। आणि आपल्याला तयार कटोरी किती पाहिजे त्यानुसार आपण इथे माप टाकायचं। आता ही तयार 5.5ची पाहिजे, तर मी इथे 5.5 वर निशाण लावलेला आहे आणि इथे 2.5 किंवा 2 आणि इथे 1 इंच आणि हा आपल्या कटोरीचा आकार द्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपण हा कटोरीचा आकार दिलेला आहे। हा आपण कटोरीवर नंतर वाढीव कटोरी करू। हे बघा, कमर आपली हे 28 आहे, 36 मापाचं आपले हे कटोरी आणि ब्लाऊजचं कटिंग आहे। आता आपण हे कटिंग करून घेऊ। बघा, मी आता 32 ते 45 पर्यंत पेपर कटिंग टाकणार आहे। सगळ्या मापाचे पेपर कटिंग टाकणार आहे मी कटोरीचे, तर नक्की सगळे व्हिडिओ बघा। आणि जर काही वाटत असेल ब्लाऊजविषयी माहिती, तर नक्की कमेंट करा, कारण मी 28 ते 42 टाकायचं आहे कटिंग। आणि जर कोणाची कमेंट आली 45चा व्हिडिओ, तर मी 45चंही कटोरी मापाचं कटिंग टाकणार। तर तुम्हाला जर 45चे हवे असेल तर कमेंट नक्की करा। बघा, आता आपण हे योगपट्टीची कटिंग करून घेऊ आणि साईड पीसची। आपल्याला ही जी कटोरी आहे ही आपल्या वेगळ्या पेपरवर वाढवायची आहे।
मी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनचे पेपर कटिंग ही पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर माझे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. जे आपले साईड पीसचं 1.5 इंचाचं आहे हे कट करून घ्यायचं. बघा आपली हे कटिंग आता एवढी झालेली आहे. आता आपल्याला हे योगपट्टी दुसऱ्या पेपरवर वाढवायची आहे. त्याच्या आधी आपण हा पाठीमागचा भाग आहे, आपली 11 इंच उंची आहे, तर आपण अर्धा इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे आणि 3 इंच रुंदी घेतलेली आहे आणि इथून 2.25 वरती आपण 2.25 लावलेला आहे आणि खालच्या साईडने 3 इंच हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा. आणि याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार आपल्या गळ्याचा आकार टाकू शकता, गोल, पानगळा, चौकोनी. तर मी इथे हा पंचकोनी चा आकार टाकणार. तर मी याचा बघा टेपचा मध्य घेतला आणि त्या मध्येच्या अजून मध्य केला आणि इथे पॉईंट केला आणि इथे अर्धा इंच असं आपण हातानेही देऊ शकतो आणि असंही आपण जोडून घेऊ. अशा प्रकारे मी पंचकोनी आकाराच्या गळ्याचं केलेलं आहे. जर आपल्याला थोडासा गोल हवा असेल, नॉर्मलचा थोडासा आकार द्यायचा असेल, तर तुम्ही असंही करू शकता किंवा जो आपला आधीचा आहे त्याप्रमाणेही करू शकता. हे बघा आपण आता हे कटिंग करून घेऊ. अशा प्रकारे आपल्या पाठीमागच्या भागाचा आवडीनुसार आपल्याला जोही आकार द्यायचा असेल, मटका गळा, त्याप्रमाणे आपण कटिंग करायचं. आपलं जे शोल्डर 2.25 घेतलं, कारण गळा खोल असला तर हे कमी घ्यायचं. हे बघा आपले हे बाहीचं माप टाकणार आपण. बाही आपली 5ची आहे, तर आपण त्यामध्ये 1 इंच घेणार आणि या 6 इंचाची तयार करणार उंचीची. हे आपण हा वरच्या साईडने जोडून घेऊ, म्हणजे हा पूर्ण चौकोन तयार करायचा. बाहीची घडी आहे 9, आपलं उंची आपण 5 आणि त्यामध्ये 1 घेतलाय 6 आणि घडी 8, असा हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा. आणि जी आपली ही कॅप हाईट आहे, इथे आपण हे 3 इंच घेतले आणि आतमध्ये 1.5 इंच. आणि जे आपण नेहमीप्रमाणे बाहीचा आकार देतो अशा प्रकारे आपण आकार द्यायचा. आणि इथे आपला दंडघेर 12, त्याचा आपण अर्धा 6 आणि त्यामध्ये 1.5 इंच आणि आपण हे असं जोडून घ्यायचं. आता मी बाहीचा समोरच्या भागाचा आकार दिलेला नाही आहे, मी आता तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आकार देण्याची एक नवीन टेक्निक सांगते. तर आपण त्या पद्धतीनेही आकार देऊ शकतो. जर आपल्या हाताने व्यवस्थित आकार येत नसेल किंवा किती घ्यायचा नाही जमत असेल, तर आपण त्या पद्धतीने घेणार. हे बघा आपल्याला जो समोरच्या भागाचा आकार द्यायचा आहे बाहीच्या, तर आपली जो 1.5 इंचाचा जो आहे, जो आपण मार्जिन नशान लावलेला आहे, तर खालच्या साईडने तिथे पॉईंट देऊन घ्यायचा आणि जो आपला 1.5 इंचाची जी समोरचा भाग आहे त्या पेपरचा, तो आपण हा सरकून घेऊ. हे बघा अशा प्रकारे, आणि हे मागे सरकून घेऊ आणि त्या पद्धतीने आपण समोरच्या भागाचा आपण असा आकार देऊ. हे बघा अशा प्रकारे आपण हा असा आकार देऊ शकतो आणि मग नंतर हे कट करून घ्यायचं. जर आपल्याला व्यवस्थित आकार नाही देता येत असलं तर बघा आपण ह्या अशा प्रकारे ही आपल्या बाहीला आपण हा खोल भाग देऊ शकतो आणि आपल्या हाताने व्यवस्थित देऊ शकतो. अशा प्रकारे आपण ही बाहीची कटिंग केलेली आहे. तुम्ही असंही ट्राय करू शकता, या आपल्या हाताने आकारही देऊ शकता. आता आपली ही कटोरी आहे, ही आपल्याला वाढवायची आहे. ही 36 मापाचं आहे. ही जसंच तसं सेम आपण उतरून घ्यायचं आणि नंतर मग तिला वाढवायची. तिला वाढीव कटोरीही असं म्हटलं जातं. आता जे आपण ही सेम उतरून घेतलं आहे त्याचं सेंटर मध्य इथे पॉईंट करून घ्यायचा
आणि जे आपल्या साईडनं आहे, आता आपले 36 मापाचं तर आहे तर मोठेच आहे, ते इथून मी 1.5 इंच घेणार आणि इकडच्या साईडने ही 1.5 इंच घेणार. जर छोटी बाही असली 32 तर तिथे आपण 1.25 इंच घ्यायचं आणि इथे आपण 1/2 इंच एवढं मार्जिन नुसार घ्यायचा आणि आपला हा कटोरीचा जो आकार आहे गोल, तो अशा प्रकारे आपण त्याला जोडायचा आणि जे हे पॉइंट आहे हे पट्टीने जोडून घ्यायचे. हे बघा, हे खालच्या साईडनेही अशा प्रकारे आपण हे 36 मापाची कटोरी वाढवलेली आहे. अशी कोणतीही कटोरी असो ती अशा प्रकारे आपण वाढवायची. हे एकदम व्यवस्थित बसते. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. एक वेळा करून बघा. बघा, अशा प्रकारे आपण ही 36 मापाचे कटोरीचे माप टाकून वाढवून आपण त्याची कटिंग केलेली आहे. अशा प्रकारे आपण कटोरी वाढवायची. हे बघा, आपली ही कटिंग सगळी तयार झालेली आहे. आपला पाठीमागचा भाग, साईड पीस, कटोरी आणि ही बाही, योगपट्टी, अशा प्रकारे आपण हे 36 मापाचं कटिंग केलेलं आहे. नक्की बघा. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. असे तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पेपर कटिंगचे मिळणार. थँक्यू.